गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एका नवीन विषयासोबत मी तुम्हाला भेटत आहे आणि आजच्या आपल्या टॉपिकचे नाव आहे आपण जो मानवाच्या विकासामधील वेगवेगळे टप्पे पाहिलेले आहेत त्यातला आजचा हा आपण तिसरा टप्पा पाहणार आहोत. तर तुम्हाला टायटल मध्येच दिसत असेल की मी टायटल काय लिहिलेलं आहे की निअँडरथल मॅन म्हणजे काय. तर मानवाची आपण उत्क्रांत अवस्था पाहिलेली आहे आणि मानवाच्या उत्क्रांत अवस्थेमध्ये भरपूर असे बदल होत गेलेले आहे. तर हा मानवाच्या उत्क्रांत अवस्थेमधील विकासाचा आणखीन एक मोठा टप्पा आहे आणि याला शक्तिमान मानव असे देखील म्हटले जाते. आता तुम्ही म्हणताल याला शक्तिमान मानव असं का म्हटलं जातं बरं. कारण याची जी शरीरयष्टी आहे तुम्हाला समोर चित्रामध्ये दिसत असेल तर याची शरीर यष्टी जी होती ती एखाद्या पैलवानाप्रमाणे कशी होती, खूप धिप्पाड अशा स्वरूपाची होती. आणि हा जो मानव आहे तर या मानवाची सगळ्यात पहिल्यांदा जर्मन देशामधील निअँडरथल या ठिकाणी याची काय सापडलेली आहेत, अवशेष सापडलेले आहेत किंवा याची जी जमात होती ती सापडलेली आहे. आणि हा जो निअँडरथल मॅन आहे तर हा मॅन जो आहे तर याची जी ताट करण्याचा आपण जो माणूस पाहिलेला आहे त्याच्या पुढची उत्क्रांत अवस्था त्याची आहे आणि ही देखील कशी आहे, खूप विकसित अशा स्वरूपाची आहे. तर तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल बघा, समोर तुम्हाला चित्र दिसत आहे. तर हा जो मानव आहे की नाही तर याला गुहांमध्ये राहायला आवडत होतं. त्याचप्रमाणे तो त्याच्या अंगावर तुम्हाला वस्त्र दिसत आहेत, म्हणजे तो चमड्यांपासून तयार केलेली वस्त्र त्याने घालायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं दिसत आहे की तो शेकोटी शेकत आहे. तर याचा अर्थ त्याला आगीचा शोध कसा लावला जातो गारगोटीच्या माध्यमातून. तर या सगळ्या विषयांचं त्याला ज्ञान अवगत होत चाललेलं होतं. म्हणजे ही एक खूप विकसित अशी अवस्था मानवाची होती. तर आपण आज हाच एक खूप सुंदरसा असा विषय जो आहे निअँडरथल मॅन, तर याविषयी मी तुम्हाला आणखीन माहिती देणार आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूयात. बघा, मी तुम्हाला इथं देखील एक चित्र दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की मानवाने यामध्ये काय केलेलं होतं की आपण आधीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की जुन्या कालखंडामध्ये काय व्हायचं, फांद्यांच्या घर्षणामधून आग निर्माण होत असेल आणि त्याच्यामुळे वणवे लागायचे की ती आग जी आहे ती खालच्या पालापाचोळ्यांवर पडायची आणि त्यामधून काय व्हायची, संपूर्ण खूप मोठ्या स्वरूपामध्ये संपूर्ण जंगलाला आग लागायची आणि त्याला आपण वणवे असे म्हणतो. तर ही जी अवस्था आहे तर त्या कालखंडामध्ये ऍक्च्युली मानवाला हे समजत नव्हतं की हे काय आहे. पण हा जो निअँडरथल मॅन आहे तर याला समजू लागलं होतं की ज्याप्रमाणे फांद्यांच्या घर्षणातून आगीचं निर्माण होतं तर त्याचप्रमाणे आपण जर जे दगड आहेत तर या दगडांवर दगड जर आपटले तर त्यामधून देखील काय होऊ शकते, आग निर्माण होऊ शकते, हे त्याला समजलं. आणि मी तुम्हाला समोरच चित्र दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्याने काय करायला सुरुवात केली होती की अशा पद्धतीने त्याने आग निर्माण करायला सुरुवात केली होती शेकोटीसाठी किंवा भरपूर साऱ्या अशा त्याच्या वेगवेगळ्या उद्देशांसाठी त्यांनी आगीचा वापर सुरू केलेला होता. तर आता ह्या निअँडरथल मॅन विषयी मी तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित सांगणार आहे. तर आता आपण टॉपिक कडे वळूयात. होमो निअँडरथॅलिस किंवा निअँडरथल मॅन. One more stage of development in human evaluation is Homo neanderthalensis. He was physically big and strong. He is commonly known as Neanderthal man because his remains were first found at Neanderthal. तर या पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की मानवाच्या उत्क्रांती अवस्थेमधील हा एक पुढचा टप्पा आहे आणि हा माणूस देहाने त्याच्या शरीरयष्टीने काय होता, खूप मोठा होता आणि खूप स्ट्रॉंग होता. आणि सगळ्यात सर्वप्रथम हा माणूस निअँडरथल येथील जर्मनीमध्ये त्यांना सापडला गेला आणि म्हणून याला निअँडरथल नाव असं देण्यात आलं. आणि ही प्लेस ऍक्च्युली कुठे होती तर जर्मनी मध्ये होती.
हिज ब्रेन वॉज मोर डेव्हलप दॅन द होमो इरेक्टस. तर आपण ह्याच्या आधी जो ह्युमन पाहिलेला तो होमो इरेक्टस पाहिलेला. तर होमो इरेक्टस पेक्षा याचा जो ब्रेन आहे तो काय होता, जास्त डेव्हलप्ड होता. The Netherlands primarily lived in caves. They made tools out of big pebbles as well as from the flakes scraped off from them. Such tools were fixed on a bone or wooden shaft to make weapons like the spear, axe, etc. The Netherlands hunted big animals. They used scrapers made from stone flakes to scrap meat from the hide of the dead animals. तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर ताठ खाण्याच्या मानवापेक्षा ह्याची ही उत्क्रांत अवस्था होती किंवा विकसित अवस्था होती. तर याला गुहांमध्ये राहणं आवडू लागलेलं, ह्याला दगडांपासून वेगवेगळे तो हत्यारे बनवायला शिकलेला, जसं की हाडे जे आहेत किंवा लाकडांचे त्याच्यावर तो दांडे बसवत असत आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे भाले तयार करणं किंवा हत्यारे तयार करणं, असं बरंचसं ज्ञान त्याच्याकडं येत चाललेलं. आणि बऱ्याचदा त्यांनी प्राण्यांची शिकार केली ना, तर त्या शिकारीवरील जे मांस असायचं तर ते खायचं कशा पद्धतीने हा त्याच्या समोर प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं, ते दगड वेगवेगळ्या प्रकारचे दगड तासून तो काय करत असत, त्याच्यातले छिलके काढण्यासाठी, त्या चामड्यावरील मांस खरवडण्यासाठी दगड तासून त्याचे छिलके काढून तो त्याचा अशा पद्धतीने सगळं त्याचं काढून तो ते मांस खात असत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू शकतो यामध्ये, की आपण जर सलून मध्ये गेला तर ज्याप्रमाणे तो सलून मॅन असतो, तर आपल्याला टक्कल करायचं असताना तो ज्याप्रमाणे वस्त्राने आपलं संपूर्ण डोक्याची केस ज्याप्रमाणे तासून काढतो की नाही, त्याचप्रमाणे हा काय करत असत, त्याच्या मांस खरवडण्यासाठी ह्या तासणीचा तो वापर करत असत. अशा प्रकारच्या तासणीचा त्याने शोध लावलेला होता. आणि मग जे डेड ॲनिमल्स आहेत किंवा त्यांनी मारलेले ॲनिमल्स होते, तर या सगळ्यांना खाण्यासाठी तो ह्या तासणीचा वापर करत असे. They used leather clothing. They were mainly meat eater. They ate meat roasted on fire. They knew the art of making fire by rubbing sticks of hard wood on each other's or by striking one flintstone on another to obtain sparks. तर मग यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळत असेल, की त्याने जी चामड्यांपासून जे प्राण्यांची चामडं असतात, जी स्किन असते, आणि त्यापासून त्याने काय केलेले होते, कपडे जे आहेत, तर या कपड्यांचा त्याने वापर करायला सुरुवात केलेली होती. या आधीचा मानवाने याच्याकडे तो कपडे वापरत नसेल, पण हा जो माणूस आहे तर त्याने काय केलेली होती, कपडे घालायला सुरुवात केलेली होती. आणि ती कपडे कशा स्वरूपाची होती, तर त्याची जी कपडे आहेत ती प्राण्यांच्या जी कातडी आहे, जे स्किन आहे, त्यापासून तो बनवत असत. आणि दे वेअर मेनली मीट इटर्स, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दिसतच असेल की तो प्रामुख्याने काय खायचा, तर मांस खात होता. त्याच्यामुळे आणि तो मांस काय करायचा, दे एट मीट रोस्टेड ऑन फायर. तर त्याला आगीचा शोध लागल्यामुळे तो काय करायचा, दगडांवर दगड घासायचा आणि त्यामधून आग निर्माण होण्याचं कौशल्य त्याला कळलं. आणि त्यावरच तो काय करत होता, जे अन्न आहे, जे मीठ आहे, तर तो काय करायचा, रोस्ट करायचा. म्हणजे त्या आगीवर मांस भाजून खाण्याची पण कला त्याला अवगत झालेली होती. तर अशा भरपूर साऱ्या कला, भरपूर सारं ज्ञान आणि नॉलेज या निअँडरथल मानवाकडे आलेलं होतं. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. It is likely that the Neanderthal man have developed some artistic skills. Some scientists believe that they also communicate with each other by producing grunts and other primary sounds. However, it is known whether they had a developed language system to express their thought with the help of words. तर मग बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हा जो निअँडरथल मॅन आहे, तर याच्यामध्ये बरीचशी भाषिक कौशल्य सुद्धा डेव्हलप झालेली
असावीत असा त्यांचा एक विश्वास आहे. म्हणजे आपण ज्याप्रमाणे भाषा बोलतो आणि मी जशी तुमच्यापर्यंत कम्युनिकेट होत आहे, कदाचित तशा पद्धतीची त्यांची भाषा नव्हती, पण त्यांच्यामध्ये काहीतरी असे स्पेसिफिक असे आवाज होते किंवा काही खुणांच्या साह्याने ते बोलायचे किंवा विशिष्ट असा आवाज काढायचे की ज्यामुळे त्यांना समोरच्याला काय म्हणायचं आहे तर हे समजायचं. म्हणजे प्रायमरी साऊंड जो म्हणतो तर त्याची कुठे ना कुठेतरी यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण एक्झॅक्टली असं म्हणू शकत नाही की ती पूर्ण डेव्हलप लँग्वेज होती, पण त्यांचे एक्सप्रेस त्यांचे थॉट्स जे आहेत ते शब्दांच्या माध्यमातून कुठं ना कुठं तरी बोलायला किंवा सांगायला सुरुवात झालेली आपल्याला या माध्यमातून दिसत आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला काय केलेलं आहे, हा निअँडरथल जो मॅन आहे तर हे आपलं पुढचं एक मी तुम्हाला 3rd नंबरचा मानव सांगितलेला आहे. ताठ कण्याच्या नंतरचा म्हणजे इरेक्टस नंतरचा हा मानव आहे. तर या मानवामध्ये इतके बदल झालेले आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला काय केलेलं आहे, या निअँडरथल मॅन विषयी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्यासारख्याच मुलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्यासारख्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचत करा, जेणेकरून त्यांना गोष्टी स्वरूपामध्ये मी जे सांगत आहे एकेका मानवाविषयी माहिती ती व्यवस्थितरित्या समजेल. थँक्यू.